आणि एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे 14 आणि 15 सप्टेंबरला महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। 14 आणि सप्टेंबरला उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे मुंबई आणि नागपूरला भेट देणार आहेत। 14 सप्टेंबरला राजभवन इथे उपराष्ट्रपतींचा कार्यक्रम असेल, तर 15 सप्टेंबरला संविधान मंदिराचं उद्घाटन ते करतील। नागपूरच्या रामदेव बाबा विद्यापीठात डिजिटल टॉवरची उभारणी उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे। बातम्यांचा वेगवान आढावा। महायुतीमध्ये जागा वाटपाच्या हालचालींना वेग आल्याची माहिती न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांनी दिली आहे। गणपतीनंतर लगेचच नवी दिल्लीत महायुतीची बैठक होणार आहे। या बैठकीत वाद असलेल्या जागांवर तोडगा काढण्यात येणार असल्याचं सूत्रांनी म्हटलंय। भाजपनं केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात विदर्भात महायुतीला 25 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। गेल्या वर्षी एकट्या भाजपला 29 जागा मिळाल्या होत्या, मात्र यंदा विधानसभेत केवळ 18 जागांचा अंदाजच वर्तवण्यात आलाय, तर शिवसेनेला 5, राष्ट्रवादीला 2 जागा मिळतील असा अंदाज आहे। आगामी विधानसभा निवडणुकीतल्या सर्वेक्षणात दाखवलेल्या जागांपेक्षा कमीच जागा महायुतीला मिळतील असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय। विदर्भात तर भाजपचा पूर्ण सुपडा साफ होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी कंबर कसले। अशातच शिवसेनेच्या 25 उमेदवारांची यादी जवळपास अंतिम झाल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली। येत्या 1-2 दिवसात ही यादी जाहीर होऊ शकते असंही त्यांनी म्हटलंय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। या दौऱ्यात त्यांनी वाशिम जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर उपनगर जिल्ह्यांमध्ये विविध यंत्रणांनी केलेल्या पूर्वतयारीचा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी आढावा घेतला। निवडणुकीच्या कामकाजात संबंधित यंत्रणांनी समन्वयानं आणि सहकार्यानं काम करावं अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत। मी 5 वर्ष आधी काँग्रेस सोडण्याचा चुकीचा निर्णय घेतला होता, पण आता पुन्हा घरवापसी करून चुकीचा निर्णय दुरुस्त करतोय असं वक्तव्य गोपाळ अग्रवाल यांनी केलं। अग्रवाल यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केलाय। गोंदियात त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी नाना पटोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। गोपाळ अग्रवाल जसे भाजप सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये आले, तसे अनेक नेते काँग्रेसमध्ये येतील असं वक्तव्य काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय। यावेळी त्यांनी नाना पटोले यांचं कौतुक केलं, तर महायुतीला आगामी विधानसभेत 100 जागा देखील मिळणार नाहीत असा टोला त्यांनी लगावला। नाना पटोले आणि गोपाल अग्रवाल 2 हंसों का जोडा आहे, तर माझ्यासोबत राहून कामाच्या वेळी मला सोडून पळाले होते, मात्र आता असं पकडून ठेवलंय की परत कधीच सोडून जाणार नाही असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी एक मिश्किल टिप्पणी केली। भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री नाना पटोले असतील असं मोठं विधान केलं। नाना पटोले यांनी विरोधकांची बोलणी सहन केली असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हाताची सत्ता येणार असा दावाही त्यांनी केला। दापोली तालुक्यातील टाळसुरे इथे आमदार योगेश कदम आणि त्यांच्या पत्नीचा फोटो असलेल्या गौरी गणपतीच्या शुभेच्छांच्या फलकाची छेडछाड करण्यात आली आहे। त्यामुळे सणासुदीच्या दिवसात वातावरण तापलंय। दरम्यान कोकणात एका महिलेच्या पोस्टरसोबत असं कृत्य होण्याची ही पहिलीच घटना असून या कृतीला आम्ही सडेतोड उत्तर देऊ असा घणाघात योगेश कदम यांनी दिला। दिवंगत नेते आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना आमदार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असा शब्द सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी दिलाय। काही दिवसांपूर्वी माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या पाठीमागे आपण उभं राहणार असल्याचं विशाल पाटील यांनी म्हटलं होतं, पण आता विशाल पाटील यांनी अचानक यू-टर्न घेतलाय। खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत नेते आर पाटील यांच्या सांगलीतल्या घरी भेट दिली। यावेळेला सुप्रिया सुळे यांनी स्वतः जेवण वाढून महिलांशी संवाद साधला।
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथे राजश्री उंबरे यांचं उपोषण सुरू आहे. दरम्यान राजश्री उंबरे यांच्या वतीनं 7 सदस्यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळेला शिष्टमंडळानं सादर केलेल्या मागण्यांबद्दल सविस्तर चर्चा झाली. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः फक्त स्वजातीच्या आंदोलकांच्याकडेच पाहतात असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. तर मुख्यमंत्री 12 कोटी जनतेचे आहेत की फक्त मराठा समाजाचे, असा बोचरा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.